म्याओ 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 म्याओ। आजकल हो गए हैं स्टार टीचर्स, यूट्यूब वाले स्टार टीचर्स, जिनको कुछ जानना ना कौड़ी, कभी ब्लैक बोर्ड लेकर कुछ एक्सप्लेनर बनाते हैं, खाली व्यूज बटोरते हैं, उटपटांग ग्राफ्स लिखते हैं और उसके बाद से अपने आप को इतना महारथी समझने लगता है कि कुछ लोग उनको फॉलो करने लगते हैं उनके तमाशे की वजह से, और फिर वो जाकर जहां पर जो आता है वो बोलते हैं और उसके दम पर फिर वो पैसे वसूलते हैं, छात्रों से वसूलते हैं। ये सबसे मावशे बिघडली का काय? झालमुरी खाऊन डोकं भंजाळलं काय तुझं? अरे काय लागा, पत्रकारिता करता करता तू चाटुकारिता करायला लागली, देशाची पत्रकारितेचं इंडेक्स 157व्या नंबरवर नेलं. आणि तू जे शिक्षक ऑनलाईन शिकवतात, अगदी नाममात्र शुल्कामध्ये लेकरांना शिकवतात, त्याच्यामध्ये खान सर असतील, फिजिक्सवाला असेल, आमच्या महाराष्ट्राचं भूषण कांगणे मास्तर असतील, अगदी 1 रुपयाची बॅच देतात ते ऑनलाईन शिकवायची. त्यांच्याबद्दल बरळतेस तू. बरं मला सांग, तू पैसे नाही काय कमवत? हा, पत्रकारिता फ्री मध्ये करताय? गलेलट्ट पगाराचं पॅकेज असेल बाबू. हा, म्हणजे किती चाटायची, म्हणजे नेमकी किती? हा, देशाचा चौथा स्तंभ म्हणून मीडिया असते. मीडियाची काय अवस्था आहे भारतामध्ये माहितीये ना? बरं ठीक आहे, शिक्षकांवरती बोलायच्या आधी जर तुम्ही बेरोजगारीवरती बोलला असतात, गरिबीवरती बोलला असतात, इथं सर्वसामान्यांना न्याय भेटत असताना किती त्रास होतोय त्याच्यावरती बोलला असतात, तर नक्कीच मानलं असतं ना. पण काहीही उगा बरळायचं म्हणून कसं बी बरळायचं. विद्यार्थ्यांनो, तुमच्या शिक्षकांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या या मावशींना त्यांची जागा दाखवायची वेळ आली आहे. कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन माहितीये ना, तशीच यांच्यावरती पण स्ट्राईक झाली पाहिजे. देशातील मीडियाला त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे. यांच्यामुळेच पत्रकारितेचं हसू झालीये. पत्रकारिता राहिली नसून चाटुकारिता झालीये. देशामध्ये पत्रकारितेचा इंडेक्सचा नंबर 157 वरती गेला. यांना यांची जागा दाखवायची वेळ आलीये. देशातील मीडियाला बॉयकॉट करायची वेळ आलीये. तुम्ही तुमच्या मोबाईल मधून स्वतः पत्रकार बना, देशाला सत्य सांगा आणि या तथाकथित सो कॉल्ड चाटुकारिता करणाऱ्या मंडळींना त्यांची लायकी आणि जागा दाखवून द्या.